हे बघा आता असं हे पूर्ण लावून झालेलं आहे. आता ही गुढी आपण या खिडकीतून बाहेर काढणार आहोत. मध्ये आज आपण गुढी उभारून घेऊया. अशी छान रांगोळी काढून घेतलेली आहे बघा. रांगोळी काढून घेतलेली आहे. किती छान दिसते बघा. आंब्याचा डहाळा नेहमी सणासुदीला लावतो, तो पण लावूया. आणि आता कडुलिंबाचा आज खूप महत्व आहे. हा लावला तर किडे वगैरे नाहीत. मध्ये आज आपण गुढी उभारून घेऊया. हे बघा आता हार बनवलेला आहे आणि असं सगळं त्या काठीला गंध वगैरे लावून त्याला असं गंध लावून घ्यायचा. हे आता उंच राहणार आहे त्याच्यामुळे हे एकदम पक्क बांधायचं आहे. आणि ह्याला आता तो कडुलिंबाचा पाला बांधायचा आहे. आज कडुलिंबाच्या पाल्याचं खूप महत्व असतं. तो गुळाबरोबर खायचा पण असतो आणि आपण रोज पण खाल्ला तरी चालेल. आपली उष्णता कमी होते. आता उन्हाळ्यात उष्णता वाढते अंगाची. बांधून घ्यायचंय, हे वरती असं जाणार आहे तर त्याला एकदम पक्क बांधून घ्यायचंय आपण. तेव्हा मी आता हे चांगलं घट्ट बांधून घेणार आहे. हा आहे लिंबाचा पाला, हे आहे गाठी, हा आहे गुढीचा हार आणि हे असं बंद करून घ्यायचंय, पूर्ण बांधून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावर असा लोटा ठेवणार आहोत आपण. ते आता हे काठीला आपण ज्या काठीला गंध वगैरे लावलेलं आहे त्याला आता हे असं पक्क बांधून घ्यायचंय, घट्ट बांधून घ्यायचंय. बांधून घेऊया आता घट्ट असं, म्हणजे हे पडणार नाही. तांब्याचा गडवा घेतलेला आहे, त्याला पितांबरी लावून घेतलेली आहे स्वच्छ. आणि एक साबणाचा हात लावायचा, म्हणजे त्याला खराब होत नाही लवकर, तो दिसायला खूप छान दिसतो. त्याला आता आपण गंध लावून घेऊया. असा त्याला असा गंध लावून घ्यायचं. लावलेला आहे ह्याला. तर हे आपण बघा आता असं हे पूर्ण लावून झालेलं आहे. आता ही गुढी आपण या खिडकीतून बाहेर काढणार आहोत. त्याला दोरी व्यवस्थित लावून असं उभारणार आहोत. त्याची हळदी कुंकू वाहून हे आता आपण ह्या खिडकीतून बाहेर काढणार आहोत आणि त्याला अशी दोरी बांधणारे पडू नये. हे बघा आता हे काढलेलं आहे आपण. असं बोलल्याने अरे माझं भीती वाटते मला पडेल बिडेल. बघा कसं असा वरती छान आलेलं आहे ते. अशी गुढी आम्ही आता उभारलेली आहे. आता गुढी उभारून घेतलेली आहे, हे रांगोळी काढून घेतलेली आहे. त्याला आता ही अशा दोरी बांधून घेतलेली आहे मी, तरी ते वरती असं हलत होतं ती काठी, म्हणजे गुढी. तर त्याला वरती पण दोरी बांधलेली आहे. आणि आता कशी छान दिसते बघा माझी गुढी. गुढीची आपण पूजा करून घेऊया. हे असं गुढीला हळदी कुंकू व्हायचं असतं आणि हे असं गुढीला आपण असं उदबत्ती लावून घेऊया. ती हार लावलेलाच आहे, पण हे आता हे खाली पण आपण फूल वाहून घेतलेलं आहे त्याचं. बघा आता ही पानं घेऊया. माझ्या छोटस झाड लावलेलं आहे, तुम्हाला दाखवलंच आता. हे आता असं पानं अशी बारीक करून घ्यायची आहेत. हे बघा आता हा गुळ पण टाकलेला आहे ह्याच्यात आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि औषधी असतो, नैवेद्य म्हणून असं ठेवायचं आहे. आणि मग हा प्रसाद खायचा आहे. आणि ते खाल्ल्यामुळे आपली शरीरातली आता इथून पाला सुरू होईल ना आता, म्हणून हा कडुलिंबाचा पाला खाण्यासाठी, म्हणून आज त्याचं महत्व आहे खरं तर. आणि मग हा जर पाला खाल्ला तुम्ही तर तुम्हाला उष्णता वाढणार नाही तुमची आणि रोग प्रतिकार शक्ती वाढेल. म्हणून आजपासून रोज 2 जरी पानं खाल्ली तुम्ही ना तरी चालेल. मी रोजच खाते, तसं तर आज गुळाबरोबर खाते. काही कडू वगैरे लागत नाही. आपल्याला सवय झालेली असली ना तो कडू काही लागत नाही. गुढीपाडव्यानिमित्त आज आपण खीर बनवणार आहोत. आता हे दूध थोडंसं आटवून घेतलेलं आहे आणि या शेवया आहेत ते थोडंसं पाणी घालून आपण शिजवून घेऊया. मी आता पोळ्या बनवते आणि ह्या पोळ्या 4 किंवा 5 पोळ्या बनतायत तोपर्यंत हे पीठ सुद्धा वाळून घ्यायला एवढं माझ्या घरात उष्णता आहे. पूर्ण 5ही बाजून 4ही भिंती आणि वरती सगळा पत्रा आहे. हे बघा कसं दिसतंय, हे असं वाळून गेलेलं आहे. दुधात थोडी आपल्याला जसे आवडेल गोड लागतं थोडं, म्हणून मी जास्त गोड करणार आहे. शेवया शिजवून घेतलेल्या आहेत, त्याच्याबरोबर काजूचे आणि बदामाचे काप पण घेतलेले शिजवून. आता हे आपण दुधामध्ये टाकूया. शेवया आणि काजूचे तुकडे
बदामाचे तुकडे ह्याच्यात टाकून घेतलेले, साखर टाकलेली आहे. आता ह्याला थोडस आपण उकळवून घेऊया, थोडस घट्ट होईल ते, आणि मग ही झाली माझी शेवयांची खीर. देवाला आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया. हा बघा, ओम प्राणायाम स्वाहा, ओम अपानायाम स्वाहा, ओम व्यानायाम स्वाहा, ओम उदरायण स्वाहा, ओम समानायन स्वाहा, ओम ब्राह्मणायन स्वाहा दाखवून घेतलेला आहे. आता आपण गुढीचा नैवेद्य दाखवूया. नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि. हा एक गाईचा नैवेद्य आहे, हा कावळ्याचा आहे. हे गाईला घास घालतेय. हे बघा कावळा कसा घास खातोय, गाईच्या अंगावर जाऊन बसलाय तो. पत्र्याच्या रूम मध्ये असा छानसा स्वयंपाक झालेला आहे. आज चैत्री पाडव्यानिमित्त मस्त खीर बनवलेली आहे. आणि आता अशी खीर खाऊन माझं जेवण मी पूर्ण करणार आहे. मस्त झाली खीर.